विचारले, भगवंत बरेचसे प्रश्न विचारले की मी एवढं सगळं काही चांगलं वागलो तरी सुद्धा मला या ठिकाणी या शरशय्येवर पडावं लागलंय, काय कारण आहे? भगवंतांनी त्यांना सांगितलं जरा मागे जा. मग ते 18 जन्म मागे गेले आणि त्यांनी ते बघितलं की लहानपणी खेळत असताना हा एक सरडा होता, तो सरडा असा बाणाने उचलला आणि टाकला, तो कुठे गेला? कुंपणावर गेला. आणि कुंपणावर तो कित्येक दिवस तो सरडा त्या ठिकाणी तसाच पडून होता. ते भोग तुम्हाला भोगावे लागतायत, लक्षात घ्या. आणि आपणही जे दुःख भोगतो, मला सांगा ना, आता एवढे सगळे आपण इथे एकत्र आलो, सगळे सारखे आहेत का? सगळे एकसारखे दिसत आहेत का? कोण सुखी आहे, कोणी दुःखी आहे, कोणी रोगी आहे, कोणी निरोगी आहे? सगळे श्रीमंत आहेत का? सगळ्यांच्याच मनाप्रमाणे सगळं काही घडतंय का? मग ही परिस्थिती जी प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी सामोरं आलेली आहे ती ईश्वराची नाही, ती तुमची आमची. मागच्या जन्मी जी कर्म केली त्या केले कर्म झाले ती भोग आले. ही कर्माधिकांचा हा प्रभाव आहे की नाही? या कर्माने सगळ्यांना बांधलेलं आहे. कर्मे राम वनवासा गेला, है की नाही? कर्मे दशरथ वियोगे मेला. हे सगळं कशामुळे झालंय? विल्ले विंदिले शारंगधर. हे सगळं कर्मानुसार आहे. कर्माची गती अतिशय विचित्र आहे. कर्म की गती बड़ी न्यारी है.